विक्रम विक्रमही काही वेळ तिला मोकळं होऊ देतो. मेघा ए वेडाबाई, मी आलोय ना. काळजी करू नको, शांत हो आधी. तू थांब, मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास कॉफी घेऊन येतो. एव्हाना तिच्या लक्षात येतं की ती नकळत विक्रमच्या मिठीत विसावली. मेघा विक्रमच्या मिठीतून स्वतःला सावरत नजर चोरते. आय एम सॉरी विक्रम. इट्स ओके, मी कॉफी घेऊन येतो. मेघा उठून फ्रेश व्हायला जाते, पण पायात चमक भरल्याने तिला चालता येत नव्हती. इतक्यात विक्रम कॉफी घेऊन येतो. विक्रम, काय झालं? तिला धडपडताना बघून मेघा, कदाचित पायात चमक भरली आहे. विक्रम, बस इथे, कॉफी घे आधी. मेघा, थँक्स. विक्रम, थँक्स काय, त्यात कॉफीच तर आहे. मेघा, कॉफीसाठी नाही, थँक्स फॉर एव्हरीथिंग. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवतात. काही सेकंदात भानावर येऊन विक्रम, बघू कुठे पाय मुरगळला ते. मेघा, आपण कुठे आहोत आणि तू मला कसं शोधलंस? मग विक्रम कालपासून ते आत्तापर्यंतचा सगळा घटनाक्रम मेघाला सांगतो. मेघा, माझ्यामुळे खूप त्रास झाला ना तुला? विक्रम, बरं ते जाऊ दे, काल नक्की काय झालं? मेघा, काल कॅबमध्ये बसल्यावर काही अंतरानंतर ड्रायव्हरने अचानक गाडीचा वेग वाढवला. मी त्याला गाडी थांबवायला सांगितली. माझा विरोध बघून त्याने कसलासा स्प्रे माझ्या तोंडावर मारला. त्यानंतर काय झालं मला आठवत नाही. मला जेव्हा जाग आली तेव्हा मी एका पडीक खंडरमध्ये होते. अंधार पडत आला होता. आसपास फक्त झाडी होती. मी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण रस्ता काहीच कळत नव्हता. माझा फोन, माझा सामान काही जवळ नव्हतं. एका ठिकाणी 7 ते 8 जंगली श्वापदं होती. मला बघताच माझ्या अंगावर धावून आली. मी माझा जीव वाचवण्यासाठी पळत सुटली. एका दगडावर ठेच लागून पडले. कदाचित त्यातच माझा पाय मुरगळला असावा. पण जीव वाचवण्याच्या नादात त्यावेळी कळलं नाही. त्यातच पाऊससुद्धा सुरू झाला. मी नक्की कुठच्या दिशेने चालले आहे हे मला पण माहीत नव्हतं. मी पूर्णपणे घाबरले होते. धावून धावून पूर्ण थकले होते. भर पावसात माझा अवतार बघून मेन रोडवर कोणी गाडीही थांबवत नव्हतं. त्यातच मला कधी ग्लानी आली माहीत नाही. आता जाग आली तेव्हा तुम्ही समोर दिसलात आणि जीवात जीव आला. विक्रम, तुम्ही नाही, तू म्हण. तुम्हीपेक्षा तू जास्त जवळचं वाटतं. मेघा त्याला बघत बसते. विक्रम तिच्या डोळ्यासमोर टिचकी मारून, कुठे हरवलीस? मेघा, काही नाही, स्वतःशीच लाजते. विक्रम, बाहेर जागोजागी पाणी भरले आहे, सगळे रस्ते बंद आहेत. मगाशी डॉक्टरांचा पण फोन येऊन गेला. तो सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे. पावसामुळे तोही अडकला आहे. अरे, मी बोलत काय बसलोय? किचनमध्ये आपल्या खाण्याचा बंदोबस्त करतो, तू आराम कर. आणि तो किचनमध्ये निघून जातो. थोड्या वेळाने मेघाही तेथे येते. विक्रम खाण्यासाठी काय बनवता येईल किंवा आता काय अवेलेबल आहे ते बघत असतो. मेघा किचनच्या दारातूनच बघत असते. मोरोहनने सांगितल्याप्रमाणे डॉक्टर अनमॅरिड आहे, म्हणजे घरात काही उपलब्ध असणं कठीण होतं. तो फ्रीज उघडून बघतो तर त्यात ब्रेडचं पाकेट आणि अंडे, जाम, बटर हेच थोड्याफार प्रमाणात होतं. ओट्यावर बास्केटमध्ये 4-5 मॅगीचे पॅकेट होते. काल दुपारपासून उपाशी असल्यामुळे भूक तर खूप लागली होती. मस्तपैकी अंडा ब्रेड खाण्याचा बेत केला आणि तयारीला लागला. मेघा लांबूनच हसत होती. तिच्या हसण्याचा आवाज ऐकून तो तिला आधी ओरडू लागला. विक्रम काळजीपोटी थोडंसं रागात, मेघा, तुला आराम कर सांगितले होते ना? मेघा, मी आता बरी आहे, आणते, मी ऑमलेट बनवते. विक्रम, का? माझ्या हातचं खाल्ल्याने पोट बिघडणार नाहीये? मेघा, काय माहीत, मला थोडीच त्याचा अनुभव आहे. विक्रमला चिडवत. विक्रम, हो का? ऑमलेट बनवता मग आज खाऊनच बघ. मेघा, हो, मग खावंच लागेल, दुसरा पर्याय नाही ना. लटकेच गोड हसत. दोघेही टेबलवर नाश्ता करायला बसतात. मेघा, छान झालंय, पण मीठ टाकायचे राहून गेले. विक्रम, खरंच? बघू. आणि तो ऑमलेट पाव खाऊन बघतो. काहीही बरोबर आहे सगळं. मेघा, हो, बरोबरच आहे सगळं. उगाच विक्रमला चिडवत. दोघेही हसत खेळत नाश्ता संपवतात. विक्रम सगळं आवरून ठेवतो. मेघा बाहेरचा अंदाज घेण्यासाठी बाल्कनीत जाते. पावसाची सर तिच्या अंगावर येते. गार वाऱ्याची झुळूक मनाला भुरळ घालून जाते. आपले दोन्ही हात पसरून ती त्या पावसाचा आनंद घेत असते. तिला भिजताना बघून विक्रम तिला हात ओढतो. अडखळल्यामुळे तोल जाऊन ती विक्रमवर पडते. विक्रम बाजूच्या सोफ्याचा आधार घेत तिला सावरतो. त्याचा स्पर्श, त्याचा सुगंध तिला भुरळ पाडतो. दोघांची नजरभेट होते. या नजरभेटीत दोघेही हरवून जातात. लँडलाईनवर फोन वाजल्यामुळे दोघे भानावर येतात.
विक्रम मेघाला सावरून सोफ्यावर बसवत फोन उचलतो. रोहनचा फोन असतो. रोहनला हालअहवाल सांगून विक्रम फोन ठेवून देतो. अशीच गप्पांमध्ये संध्याकाळ कधी होते कळतच नाही. मेघा कॉफी घेऊन येते. विक्रम मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करून गाणी लावतो. बाहेर पडणारा पाऊस, गार वारा आणि रेडिओवरील रोमॅन्टिक गाणी. हा काय योग जुळून आला होता. रेडिओले पण अशा पावसात खूप छान गाणी लावतात. सावन बरसे तरसे, दिल क्यों ना निकले घर से, दिल बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है, देखो कैसा बेकरार है भरे बाजार में, यार एक यार के इंतजार में. सावन बरसे तरसे. दोघांनाही अशा वातावरणात अशा प्रकारची गाणी ऐकायला खूप आवडतात हे दोघांनाही आज माहीत झालं होतं. रिमझिम 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 रुमझुम रुमझुम, भीगी भीगी रुत में तुम हम तुम, चलते हे एका मागून एक गाणं वाजत होतं आणि अचानक एक नवीन गाणं सुरू झालं. मेघा गाण्याचा आवाज वाढवण्यासाठी उठते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या गालावरची केसाची बट उडत असते. अशा वातावरणात अशी सुंदर गाणी ऐकल्यावर कोणाचाही मूड बदलेल. तसंच काहीसं दोघांचंही झालं होतं. एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमभावना उफाळून येत होत्या आणि अशात गाणं कानावर पडतं. भीगी भीगी रातों में, मीठी मीठी बातों में, ऐसा लगता बरसातों में कैसा लगता है, ऐसा लगता है तुम बन के बादल मेरे बदन को भिगो के मुझे छेड रहे हो. मेघा डोळे बंद करून हे गाणं अनुभवत असते. मंत्रमुग्ध असताना डोळे उघडते. अगदी समोर विक्रम उभा असतो. मेघा वळून खिडकीजवळ जाऊन निहाळते. मुरगळलेल्या पायामुळे धडपडणार तोच विक्रम तिला दोन्ही हातांनी धरतो. बरखा से बचा लूं तुझे सीने से लगा लूं, आ छुपा लूं दिल ने पुकारा देखो, रुत का इशारा देखो, उफ ये नजारा देखो, कैसा लगता है, ऐसा लगता है कुछ हो जाएगा, मस्त पवन के ये झोके सय्या देख रहे हो. मेघाला आपल्या दिशेने वळवतो. मेघा हळूच त्याच्या मिठीत शिरते. तोही तिला अलगद आपल्या मिठीत सामावून घेतो. त्या गाण्याच्या तालात असेच हरवून जातात. त्याच्या हृदयाची धडधड वाढायला लागते, जे तिला स्पष्ट ऐकू येऊ लागते. त्याच्या स्पर्शाने तिच्याही अंगावर शहारे आले होते. पण जगातील सर्वात सुरक्षित जागा हीच आहे याची खात्री तिला होती. प्रेम कितीही उफाळून आलं असलं तरी प्रणयाची सीमारेषा त्यांनी ओलांडली नव्हती. दोघेही असेच नंतर सोफ्यावर बसून होते. ती त्याच्या मिठीत त्याच्या हृदयाचे ठोके ऐकत कधीच झोपी गेली होती. सकाळपर्यंत पाऊस बऱ्यापैकी कमी झाला होता. रस्त्यावरचं पाणीही कमी झालं होतं. आता घरी निघायला हरकत नाही या विचाराने डॉक्टरांचा निरोप घेऊन दोघे बाईकने निघतात. मेघा अजूनही गालातल्या गालात लाजत असते. आज घरी जाऊन आईबाबांना सांगून मेघाला आपल्या पास्टबद्दल सगळं खरं सांगून प्रपोज करायचं विक्रमने ठरवलं होतं. मेघाही खूप खुश होती. तिनेही आपल्या भावना विक्रमला सांगण्याचं ठरवलं होतं. गाडी एकदाची विक्रमच्या आजोळी येऊन थांबते. सकाळीच रोहन आणि दियाने मागच्या 2 दिवसाचा सारांश घरी आईबाबांना आणि रेवती प्रमोदला सांगितला होता. सगळे वाटच बघत होते. मेघा आणि विक्रम घरात येतच होते. इतक्यात समोरून शिखा येते. आल्या आल्या विक्रमला मिठी मारून ओठांवर हलकीच किस करते. तिच्या येण्याने विक्रमला धक्काच बसतो. तो स्तब्ध होऊन जातो. मेघा त्या दोघांना अशा प्रकारे एकत्र बघून तिथेच थांबते. बाकीचे मेघाजवळ जाऊन ती ठीक असल्याची विचारपूस करून मेघाची शिखासोबत ओळख करून देतात. शिखा, हाय मेघा, मी शिखा, विक्रमची बायको. मेघा फक्त बघत बसते. प्रमोद येऊन मेघाला मिठी मारतो. प्रमोद, दी कशी आहेस, चल तू आधी आत चल. प्रमोद मेघाला हात पकडून आत घेऊन जातो. पण मेघाची नजर विक्रमवरच स्थिरावते. इथे शिखा अजूनही विक्रमचा दंड घट्ट धरून आहे. पण विक्रम मात्र मेघालाच पाहतोय. सगळे आत निघून जाताच विक्रम शिखाला दूर. विक्रम, का आली आहेस परत? शिखा लाडात येऊन, असं नको बोलू ना. मागून येऊन मिठी मारून, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. विक्रम, रिअली? आज 10 वर्षांनंतर कळलं तुला? सगळं काही तुझ्या मनासारखं घडत होतं, तरी निघून गेलीस. प्रेम करत होतो आपण एकमेकांवर, मग माझा विचार न करताच निघून गेलीस. शिखा, आय एम सॉरी, मूर्खपणा केला मी. नितीनच्या खोट्या प्रेमाने भुरळ घातली होती मला. पण आता मी तुला सोडून कोठेच जाणार नाहीये. विक्रम सरळ खोलीत निघून जातो. इथे आई बाबा सगळेच मेघाच्या अवतीभवती आहेत. आई,
मेघाच्या डोक्यावर वात्सल्याचा हात फिरवत, मेघा आता जास्त विचार करू नकोस. आराम कर. मी सर्वांसाठी पानं वाढायला घेते. जेवण करून घ्या सगळे. बाबा. आणि आता मेघाला जास्त कोणी प्रश्न विचारू नका. रेवती, आई मी पण येते ग मदतीला. आणि रेवती किचनमधून निघून जाते. दिया, मेघा, बाबा दिया तू विक्रमला बोलावतेस का जेवायला? दिया, हो आलेच मी. शिखा मेघाजवळ जाऊन, काय ग मेघा, एनी प्रॉब्लेम? तू नेहमीच अशी गप्प असतेस का? शिखाला अजून काहीही सारांश माहिती नाही. बाबा, मेघा भेट येत जा तू, फ्रेश होऊन येत जा. आणि मेघा जाते. शिखा, मेघा आत्ताच आली आहे, जा आवरून ये, नंतर निवांत गप्पा मारा. शिखा, ओके, आय डोंट माइंड. बाबा, रोहन पोलिसांना काही माहिती हाती लागली? रोहन, नाही अजून, त्यांचा तपास सुरू आहे. सगळे जेवायला बसतात आणि त्यांच्या गप्पाटप्पा सुरू होतात. मेघाच्या अगदी समोरच्या खुर्चीवर शिखा बसते. विक्रमही येतो. त्याच्यासाठी शिखाच्या जवळची खुर्ची रिकामी असते. तो नाईलाजाने तिथे बसतो. शिखासारखी विक्रमच्या मागे हे वाढू का ते वाढू का असंच सुरू होतं. विक्रम मात्र तिला अवॉइड करत होता. मेघाचं जेवणात अजिबात लक्ष नव्हतं. विक्रमचीही काहीशी तीच परिस्थिती होती. बाबांनी हे बरोबर हेरलं, पण आता शांतच राहणं पसंत केलं. मेघा, आई बाबा, उद्या मला निघायला हवं. म्हणजे इथले सगळे फंक्शन संपले आहेत. आता पुढची तयारी करायला मला जावं लागेल. आई, अगं पण काय घाई आहे? उद्या रेवती आणि प्रमोद हनीमूनला फिरायला जाणार आहेत. तू एकटी तरी कशी राहणार? त्यापेक्षा 5 दिवसांनी आमच्यासोबतच निघ. मेघा, नको आई, तिथे खूप कामं खोळंबली आहेत. मला जावं लागेल. कंठ दाटून. शिखा, मॉम म्हणतायत तर राहा ना. अजून आपली नीट ओळखही झाली नाहीये. विक्रम, तूच सांग ना आता. आई, हो विक्रम, तूच सांग, तुझं नक्की ऐकेल. विक्रम, मेघाला सगळं सविस्तर सांगता येईल या विचाराने. थांब ना मेघा, प्लीज. जीवाच्या आकांताने. मेघा डोळ्यातील अश्रूंचा बांध आवरता न आल्याने जेवण अर्धवट सोडून जाते. दिया, मेघा, अगं. तिला तसं जाताना बघून विक्रमही बेचैन होऊन उठून जातो. आई, अरे सोन्या, आता तुला काय झालं? बाबा, जाऊ दे, थकले असतील दोघे, तुम्ही जेवा सगळे. दिया रेवतीच्या कानात हळूच कुजबुजत, यावेळी मी जोडी जुळवायच्या आधी जोडी जमली की काय? रेवती, शट अप दिया, इट्स नॉट पॉसिबल. बट जर असं असेल देन इट्स व्हेरी डिफिकल्ट टू भाई. काळजी करत. दिया, काहीसा विचार करत. मी जाऊन बघते मेघाला. दिया मेघाला भेटायला जाते तेव्हा ती गच्चीवर एकटीच विचारात गुंग असते. दिया मागून येऊन तिला घाबरवत, दिया, काय ग, कुठे हरवलीस? आल्यापासून बघते. मेघा, ना, काही खास नाही. इतक्यात रेवती आणि रोहनही तिथे येतात. रोहन, मला कोणी सांगेल हे शिखाचं काय मॅटर आहे? दिया, ए डफर, मॅटर काय? काहीही. रोहन, अरे म्हणजे विक्रमचं लग्न झालं आहे हे कधी बोलला नाही तो, आणि आज एकदम इथे उगवली म्हणून विचारलं. रेवती, मी सांगते. ॲक्च्युली शिखा आणि भाई एकाच कॉलेजमध्ये होते. भाई लास्ट इयर आणि शिखा फर्स्ट इयरला असताना त्यांची ओळख झाली. तिथेच भाईने त्याला प्रपोज केलं आणि शिखाचं कॉलेज संपल्यावर दोघांनी लग्न केलं. बाकी त्यांची लव्ह स्टोरी डिटेलमध्ये सांगण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, कारण ते खरंच प्रेम होतं असं मला नाही वाटत. शिखा आपल्या आजी आजोबांकडे वाढली. हर पॅरेंट्स वॉज सेपरेटेड. तरी लग्न सगळ्यांच्या सहमतीने झालं होतं. सगळं काही हिच्या मनासारखंच केलं होतं. कॅथॉलिक वेडिंग, युरोप टूर, एवढंच काय तर लग्नानंतर वेगळं घर आणि वेगळा संसारसुद्धा. दिवसभर फक्त शॉपिंग, फिरणं आणि पार्टी, रात्री उशिरा घरी यायचं, हेच लाईफस्टाईल. नवीनच लग्न झालं आहे, जबाबदारी सांभाळायला थोडा वेळ लागेल म्हणून भाई सगळं इग्नोर करत होता. एक दिवस अचानक शिखा चक्कर येऊन पडली. डॉक्टरांकडे घेऊन गेल्यावर कळलं की शी वॉज प्रेग्नेंट. भाई तर जाम खुश झाला. तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. त्याने घरी कळवल्यावर आईसुद्धा भाईकडे राहायला गेली, स्पेशली शिखाची काळजी घेण्यासाठी. 2-4 दिवस सगळं ठीक होतं, पण शिखाच्या मनात वेगळंच चालू होतं. आजी आजोबांकडे थोडे दिवस राहायला जाते असे सांगून ही मैत्रिणीकडे राहायला गेली. आजी आजोबा घरी आले होते शिखाचं अभिनंदन करायला. तेव्हा कळालं किती खोटं बोलत
दुसरीकडेच कोठे गेली. पण कोठे गेली आणि खोटं बोलायची काय गरज होती हे ती आल्यावर सविस्तर कळलं. मैत्रीण आणि तिच्या बॉयफ्रेंडची मदत घेतली. म्हणजे मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला नवरा म्हणून खोटी सही करायला लावली आणि ॲबॉर्शन करून आली. शिकाला बाळ नको होतं. तिला तिची नेहमीची लाईफस्टाईल गमवायची नव्हती. आईचं आणि तिचं खूप जोरदार भांडण झालं. रागाच्या भरात बाईने तिला कानशिलात लावली. पण नंतर अजून एक संधी द्यावी असा विचार करून तिची समजूतही घातली. पण शिका हट्टी होती. गेली आठवड्याभराने नोट लिहून, डिअर विक्रम, मी जात आहे कायमची. मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. मला हवी असलेली लाईफस्टाईल, माझं स्वातंत्र्य जगायला. सो गुड बाय. शिखा. त्या दिवशी जी गेली ती आज 10 वर्षांनी परत आली आहे. भाई खूप प्रेम करतो तिच्यावर. आताही मनात आलं तर कदाचित तिला माफही करेल. शिखा भाईची निवड होती. तिच्या बाबतीत सगळे निर्णय भाईच घेईल म्हणून बाबाही शांत आहेत. त्यांनी सर्व निर्णय भाईवर सोपवले आहेत. त्याचा आनंद हाच आमचा आनंद. इतक्यात शिखा तेथे येते. शिखा, हाय. एनी सिक्रेट मीटिंग? मी आल्यावर अगदी गप्प झालात सगळे? रोहन, हो मग काय, तिला चिडवत. रेवती अगदी त्रासून, मी निघते. मला उद्याची पॅकिंग करायची आहे. दिया, रोहन, आपण पण निघूया? येतोस ना? आवाज वाढवून हलकेच रागात. रोहन, हो येतो ना. मेघाही जायला निघते तर शिखा तिला अडवते. शिखा, मेघा, यार तू तरी बोल माझ्याशी. बाकीच्यांचा राग मी समजू शकते पण इट्स ओके, फॉरगेट इट. तू काय करतेस? आय मीन प्रोफेशनली काय करतेस? मेघा, इंटिरियर डिझाईन करते मी. शिखा, फक्त एवढंच ना? मेघा, घराला घरपण देते. तुला नाही कळणार. मला आराम करायचा आहे. येते मी. शिखा, ओके. आणि मेघा निघून जाते. रात्री सगळं आवरून सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. इथे शिखा विक्रमला मनवण्यासाठी पूर्ण तयारी करत असते. थोड्या वेळाने विक्रम खोलीत येतो. दार उघडून बघतो तर संपूर्ण खोलीत मंद असा सुगंध दरवळत होता. चहूबाजूंनी रंगीबेरंगी कॅन्डल्स प्रकाशत होत्या. बेडवर छान गुलाबाच्या पाकळ्या सजवल्या होत्या आणि समोर शिखा होती. गडद लाल रंगाचा शॉर्ट 2 पीस गाऊन, केसांचा बांधलेला मेसी बन, त्यातून चेहऱ्यावर दोन्ही बाजूंनी गालावर उघडणारी केसांची शीर हलकेच उडत होती. गडद रंगाची लिपस्टिक तिचं सौंदर्य खुलवत होती. एकेकाळी याच सौंदर्याच्या प्रेमात पडला होता विक्रम. शिखाने विक्रम आत येताच मागून दाराला कडी लावली. आपल्या मादक चाली त्याच्याजवळ पटकन त्याच्या मिठीत शिरून बिलगली. तो अजूनही स्तब्ध होता. त्याच्या शर्टाची कॉलर बाजूला करून त्याचा मानेवर किस करायला जाणार तोच विक्रम तिला दूर लोटतो आणि बाहेर जाण्यासाठी दार उघडायला लागतो. पण शिखा त्याला मागून घट्ट मिठी मारते. तिच्या लाडीक सुरात त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते. पण विक्रम तिचे दोन्ही हात झटकून बाहेर निघून जातो. विक्रम बीचवर फिरत असताना त्याला काही अंतरावर मेघा दिसते. वाळूत बसून छान निखळणारा समुद्राचा आवाज आणि सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याचा गारवा यात आपल्याच विचारात गुंग होती. तिच्या बाजूला काही अंतरावर रोहन आणि दिया गप्पा मारत बसले होते. विक्रम हळूच जाऊन तिच्या बाजूला बसतो. तोही एकटक त्या समुद्राच्या खळखळणाऱ्या लाटांकडे पाहत असतो. मेघा आणि विक्रमला एकांत मिळावा या हेतूने दिया आणि रोहन त्यांना सोडून फेरफटका मारायला निघून जातात. विक्रम दोघांकडे वळून बघतो. ती शांत डोळे मिटून असते. विक्रम मेघाकडे वळून बघतो. ती शांत डोळे मिटून असते. तो तिला बराच वेळ बघत होता. मेघा तसंच स्वतःला हळूवार झोकून देते आणि डोळे उघडून निळाशार आकाशात चांदणे पाहत बसते. दोघेही शांतच. बोलायचं तर खूप काही, पण सुरुवात कोठून करावी इथे सगळं अडलं होतं. विक्रम कुठे निघून गेला हे पाहण्यासाठी घरातून निघालेली शिखा त्याला शोधत शोधत बीचवर आली आणि लांबूनच तिने विक्रम आणि मेघाला एकत्र पाहिले. विक्रम, मेघा, मला तुला काही सांगायचे आहे. मेघा उठून उभे राहण्याच्या तयारीत. मला माहीत आहे, देवतेकडून सगळं कळलंय मला. विक्रम, तू काहीच बोलणार नाही त्यावर? मेघा, माझ्या बोलण्याने काय होणार आहे? तुझी बायको परत आली आहे. सगळं विसरून माफ कर तिला. आफ्टर ऑल तुझं प्रेम आहे तिच्यावर. नव्याने संसार सुरू करा. विक्रम, मेघा आणि तू? मेघा, माझं काय विक्रम? मी आली तशी जाणार. विक्रम आश्चर्याने बघत बसतो. काहीच बोलत नाही. मेघा, निघूया? उशीर झाला आहे खूप. दोघेही घरी जायला निघतात.
समोर शिखा वाटच बघत असते. त्या दोघांना एकत्र बघून रागाने लालबुंद होऊन खोलीत निघून जाते. इथे मेघाही शांतपणे निघून जाते. विक्रमचे बाबा लांबूनच सगळं पाहत असतात. विक्रम तेथेच सोफ्यावर पाय पसरून डोक्यावर हात ठेवून झोपून जातो. सकाळी उठतो तेव्हा बाबा समोरच बसलेले असतात. आई त्याला चहा आणून देते. बाबा, विक्रम, नात्यांमध्ये कधी संशय येऊ देऊ नये. 2 दगडांवर पाय ठेवून चालण्यापेक्षा एकच काय तो निर्णय घ्यावा नेहमी. बाकी तुझा निर्णय तूच घ्यायचा आहे. विक्रम, बाबा, एवढंच काय ते बोलतो आणि बाबा उठून जातात. रोहन नुकताच येतो. अरे, तो अजून इथेच? आवर लवकर, प्रमोद आणि रेवतीला एअरपोर्टवर सोडायला जायचं आहे. आम्ही कधीपासून तयार आहोत. विक्रम, आलोच तयार होऊन. शिखा, मी पण येणार आहे. दिया, आता ही कशाला? हळूच कुजबुजत. शिखा, काही म्हणालीस का? रोहन, नाही म्हणजे गाडीत जागा होणार नाही. नाही म्हणून तेल खेचत. शिखा, व्हेरी फनी. तोंड वाकडं करून. रेवती आणि प्रमोद तयार होऊन येतात. देवघरात नमस्कार करून आईबाबांच्या पाया पडून निरोप घेतात. विक्रमही तयार होऊन येतो. इतक्यात रोहनचा मोबाईल वाजतो. रोहन, हॅलो. पोलीस. हॅलो मिस्टर रोहन. मेघा मॅडमचं ज्याने अपहरण केलं होतं तो पकडला गेलाय. रोहन, ग्रेट सर. पण काही कळलं का त्याने असं का केलं किंवा कुणाच्या सांगण्यावरून केलं? पोलीस, ॲक्च्युली ही सराईत चोरांची टोळी आहे. फंक्शनच्या ठिकाणची माहिती ठेवून असतात हे लोक. त्या कॅब एजन्सीच्या माणसाला पण पकडले आहे. तो एजंट ह्या टोळीला बुकिंगची माहिती पुरवायचा आणि ओरिजिनल कॅबवाल्याऐवजी या टोळीची कॅब यायची. रोहन, ओ माय गॉड, हे तर जाम सिरियस आहे. पोलीस, हो. ह्यांचा मुख्य हेतू फक्त ऐवज लंपास करण्याचा होता. बट डोंट वरी, आता ते आमच्या ताब्यात आहेत. आय एम सॉरी, पण त्यांच्याकडून काही सामान हाती लागलं नाही. हे चोर सगळं सामान ताबडतोब विकून टाकतात. रोहन, इट्स ओके सर. सामानाचं काही नाही. ते लोक पकडले गेले हे महत्त्वाचं. थँक्यू सो मच. पोलीस, माय प्लेजर. फोन ठेवून देतात. रोहन फोन ठेवून सगळं संभाषण बाकीच्यांना सांगतो. आई, देवच पावला बाई. चला पोरांनो, निघा आता, खूप उशीर होतोय. सगळे गाडीत बसतात. रोहन पुढे ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला दिया, त्यांच्या मागे रेवती आणि प्रमोद आणि सर्वात शेवटी मेघा, शिखा, विक्रम आणि त्याच्या बाजूला शिखा. शिखा अगदी विक्रमला खेटून बसलेली होती. मेघाने आपलं लक्ष खिडकीबाहेर ठेवणंच योग्य समजलं. एअरपोर्टवर पोहोचल्यावर प्रमोद आणि रेवतीला निरोप देऊन बाकीचे कॉफी शॉपमध्ये बसले. कारण बाहेर नुकताच पाऊस सुरू झाला होता. दिया, रोहन आणि मेघा एका टेबलवर बसले. विक्रम शिखाला घेऊन मुद्दाम दुसऱ्या टेबलवर बसतो. कारण मेघाच्या रात्रीच्या उत्तराने त्याचा इगो थोडा दुखावला होता. शिखासोबत बघून किंवा त्याने तिला अवॉइड केलं तर ती चिडेल, त्याच्याशी भांडेल असं विक्रमला वाटत होतं. इथे कॉफी पित असताना अचानक कुणीतरी मेघाला उत्साहाने हाक मारत. शिखा, विक्रम, रोहन, दिया सगळेच बघायला लागतात. प्रीतम. मेघा सबनीस. मेघा, प्रीतम, हाय, कसा आहेस? आणि इथे कसा? प्रीतम, मी बसू का इथे? का उभ्यानेच उत्तरे देऊ? अगदी गमतीशीर मेघा, नाही म्हटलं तर नाही बसणार का? दिया, तू ऑलरेडी बसलायस. मेघा, कॉफी. प्रीतमला आग्रहाने विचारते. प्रीतम, नेहमीप्रमाणे माझ्या चॉईसची, या पावसातली. मेघा, कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम, राईट? प्रीतम, तुला अजूनही माझी चॉईस चांगली माहीत आहे. अशाच गमतीशीर खूप गप्पा रंगतात तेथे. विक्रम काहीसा मेघाच्या मित्रावर चिडलेला असतो. कारण आधीच मेघा कालपासून दुर्लक्ष करत होती आणि आता या प्रीतमच्या गप्पांमध्ये रंगली आहे. विक्रम रागात, निघायचे का? तुमच्या गप्पा संपल्या असतील तर? प्रीतम, आय एम सॉरी, मी तुमचा बराच वेळ घेतला. पण तुम्ही सगळे आज संध्याकाळी माझ्या बर्थडे पार्टीला येताय. ओके, मी पत्ता पाठवतो व्हॉट्सअपवर. यू ऑल आर इन्व्हायटेड. प्रीतम आणि मेघा फोन नंबर एक्सचेंज करतात. शिखा विक्रमला मध्ये चाडून, हो, आम्ही नक्की येऊ. सगळे बिल पे करून निघतात. यावेळेस रोहन विक्रमला ड्राईव्ह करायला सांगतो. शिखा त्याच्या बाजूला मधल्या सीटवर, मेघा आणि सगळ्यात शेवटी रोहन आणि दिया. शिखा, प्रीतम छान मुलगा आहे नाही? रोहन, हो, एकदम जॉली माणूस आहे. दिया, हो ना, असा गप्पा मारत होता जसा कित्येक वर्षापासून आम्हाला ओळखतोय. शिखा, मेघा आणि त्याची जोडी छान दिसेल, हो ना? विक्रम कच करून गाडीचा ब्रेक दाबतो आणि मिररमधून मेघाला बघतो. मेघाही आश्चर्याने शिखाला बघते. शिखा, काय झालं? एवढा कचकन ब्रेक लावलास? विक्रम,
काही नाही, दगड आडवा आला, उगाच कारणं देत. विक्रम परत गाडी स्टार्ट करतो, पण गाडी काही स्टार्ट होत नाही. तो परत 2-3 वेळा सेल्फ मारतो, पण नाही, गाडी काही केल्या सुरू होत नाही. म्हणून बाहेर पडून गाडी चेक करतो, पण काही उपयोग होत नाही. विक्रम पावसात भिजत असतो. घर अजून 20 मिनिटाच्या अंतरावर असतं, म्हणून सगळे चालतच जाण्याचा विचार करतात. दिया: वाव, व्हॉट्स अ रोमॅन्टिक क्लायमेट. रोहन: मग काय विचार आहे? हलकेच हसून. विक्रम: तिथे चहाची टपरी आहे, थोडा वेळ थांबूया तिथे. रोहन टपरीवर: दादा, सगळ्यांसाठी तंदूर चहा. दिया: 1 नंबर चहा मिळतो इथे, त्यातल्या त्यात तंदुरी चहा तर क्लास आहे. शिखा: रिअली? थोड्या वेळाने लाल मातीच्या छोट्या मटका आकाराच्या भांड्यात चहा हजर होतो. ते छोटंसं भांडं दोन्ही हातांच्या ओंजळीत धरायचं. त्या भांड्याचा गार हाताला होणारा उबदार स्पर्श आणि वाफाळलेल्या चहाचा सुगंध घेत या कुडकुडणाऱ्या गारव्यात फुर्र फुर्र करत एक घोट करत चहा प्यायची मजा फार वेगळीच असते. मेघा: खरंच खूप मस्त आहे चहा. शिखा: हो, खरंच अमेझिंग आहे चहा. रोहन त्या पावसात आपल्या गुडघ्यावर बसून, ते चहाचं छोटं मटकं पुढे करून. दिया: ह्या चहाच्या सुगंधाप्रमाणे तूही माझ्या आयुष्यात दरवळत राहशील. सगळ्यांच्या जोड्या जुळवता जुळवता आज आपली जोडी जुळवून घेशील. शिखा: हाऊ रोमॅन्टिक, अगदी लाडीक होऊन. दिया आनंदाने: डफर, मगाशी हेच माझ्या मनात होतं. आय लव्ह यू यार. रोहन खुश होऊन तिला उचलून घेतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. वरून पडणारा पाऊस आणि हवेतील गारवा याला आता नवीन उभेची गरज होती. दोघांचेही ओठ आता एकमेकात गुंतलेले होते. एकमेकांच्या श्वासात श्वास गुरफटत होते. थरथरणारं अंग नव्या जोमाने बहरायला लागलं होतं आणि टपरीवर एक गाणं वाजत होतं. प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो, एतबार किसका है, इंतजार किसका है, अभी न हुआ तो फिर कभी नहीं प्यार को हो जाने दो, प्यार में खो जाने दो. विक्रम आणि मेघा समोरासमोर फक्त एकमेकांना पाहत बसले आहेत. थोड्या वेळाने घरी पोहोचल्यावर दिया: आत्तू, आत्तू, आम्ही आलो ग. आई सगळ्यांना भिजलेले बघून: लहान आहात का रे असं पावसात भिजायला? रोहन: अहो, गाडी बंद पडली, मग चालतच आलो. बोबन: बाबा, फोन करायचा ना, दुसरी गाडी पाठवली असती. शिखा: उलट बरं झालं गाडी बंद पडली ते. काय छान पाऊस पडतोय, मूड फ्रेश झाला. आई: जरा रागातच मान मुरडली. सगळे आपापल्या खोलीत निघून जातात. थोड्या वेळाने विक्रम शॉवर घेऊन बाहेर येतो आणि तसाच खिडकीतून बाहेर निहाळत राहतो. शिखा त्याचे ओले केस पाहून टॉवेलने पुसायला जाते. विक्रम त्याच्या आणि मेघाच्या याच पावसातल्या आठवणीत रमलेला असतो. त्याला भानच नसते की सोबत शिखा आहे. विक्रम त्या रात्रीतली मेघाने मारलेली मिठी आठवत शांत डोळे मिटून: आय लव्ह यू, प्लीज अशीच माझ्या मिठीत राहा, हे क्षण असेच. शिखा: थँक्यू विक्रम, याच शब्दासाठी का नाचवले होते माझे. त्याची मिठी अजून घट्ट आवळून. विक्रम शिखाचा आवाज ऐकताच भानावर येतो. तिच्यापासून दूर होत बेडवर जाऊन झोपतो. शिखा: काय झालंय विक्रम? विक्रम परत काही न बोलता बाहेर निघून जातो. मागच्या अंगणात पाऊस न्याहाळत मेघा उभी असते. तोही तिथे जाऊन उभा राहतो. विक्रम: का आलीस माझ्या आयुष्यात? मी माझ्या लाईफमध्ये समाधानी होतो. का मला नव्याने प्रेम करायला भाग पाडलंस? का? बोल ना. मनात वादळ आहे, काहीच कळायला मार्ग नाही. हा त्याचाच राग आहे. मेघा फक्त डोळ्यात पाहते. नक्की काय आणि कसं उत्तर द्यावं हेच कळत नाहीये. विक्रम: एकट्याने छान जगत होतो मी. मला तुझ्या प्रेमात पाडून मला इथे एकट्यालाच झुरत ठेवलेस, याची शिक्षा मी एकट्याने का भोगावी? आणि मेघाला दोन्ही हातांनी घट्ट धरून तिला स्वतःकडे ओढतो. मेघा: इट्स हर्टिंग विक्रम. विक्रमच्या बोलण्याने आधीच डोळे पाणावले आहे. मनातल्या भावना व्यक्त करताना मनात एक भीती पण आहे. विक्रम: हर्टिंग? मी पण हर्ट होतोय तुला दूर जाताना पाहून. प्रेमात झुरत राहण्याची शिक्षा मी एकटाच का भोगू? ती शिक्षा तुलाही मिळायला हवी. एवढं बोलून विक्रम मेघाला अजून जवळ ओढतो आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. मेघा स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करते, पण तो असफल ठरतो
आज त्या ओढीत परत एकदा दोघेही हरवून गेले. आता तिच्याही नकळत त्यांची मिठी घट्ट होत चालली होती. संपूर्ण वेळ त्यांच्यासाठी इथेच थांबली होती. काही वेळाने भानावर येऊन दोघेही वेगळे होतात. इतक्यात आई आतून आवाज देत, विक्रम, विक्रम लवकर ये, रोहन, रोहन. आईच्या हाकेला ऐकून सगळे जमा होतात. समोर शिखा रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. आई तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या. रोहन, गाडी काढ, विक्रम म्हणाला. तिला असं पाहून सगळेच घाबरतात. विक्रम तिला उचलून गाडीत नेतो. गाडी थेट हॉस्पिटलला रवाना होते. मागोमाग दिया आणि मेघासुद्धा हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. डॉक्टरांची तातडीने हालचाल सुरू होते. रोहनचा डॉक्टर मित्र तिथेच असल्याने उपचारात जोर धरला जातो. विक्रम आणि बाकीचे सगळे डॉक्टरांना विचारणा करतात. शिखा कसल्याशा जीवघेण्या आजाराने ग्रस्त असल्याचे निदर्शनास येते आणि तिला ताबडतोब मुंबईला शिफ्ट करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विक्रमच्या तर पायाखालची जमीनच सरकते. शिखाला मानसिक आधाराची गरज असल्याचे डॉक्टर सांगतात. विक्रम सगळी परिस्थिती घरी सांगतो आणि सगळे मुंबईला रवाना होतात. विक्रम शिखाच्या आईवडिलांना बोलावून घेतो. ते वेगळे झाले असले तरी मुलीसाठी पहिल्यांदा एकत्र आले होते. शिखा अजूनही विक्रमची बायको होती. तिने जरी पूर्वी तिची कर्तव्ये नाकारली असली तरी शिखाच्या आजी आजोबांना दिलेले वचन विक्रम कसा विसरणार होता. आमच्या नातीला आईवडिलांचा सहवास नाही लाभला. तुम्ही प्रेमाने लग्न केले आहे. शिखा थोडी अल्लड आहे पण तू समजदार आहेस. तू तिला अंतर देऊ नकोस. वचन दे आम्हाला. आज ते या जगात नाही असते तर त्यांना माझ्या मनाची घालमेल नक्कीच कळली असती. 1 महिना झाला. शिखा आता हळूहळू पूर्वपदावर येत होती. घरी तिची खूप काळजी घेतली जात होती. विक्रमही तिला कसलेच कमी पडू देत नव्हता. नवरा म्हणून असलेली सगळी कर्तव्य तो चोख पार पाडत होता. पण मनात मेघाची आठवण अजूनही कायम होती. इथे मेघाने सर्व आठवणी मनातच दडवून आपल्या पूर्वायुष्याला सुरुवात केली होती. विक्रमच्या आठवणींचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःला कामात व्यस्त करून घेतले होते. यातच मेघाला मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला US च्या कंपनीचा. त्यामुळे ती 6 महिन्यांसाठी US ला स्थायिक झाली होती. रेवती आणि प्रमोद यांचा संसाराचा गाडा सुरळीत सुरू होता. आज 6 महिन्यानंतर मेघा परत येते. प्रमोद आणि रेवती दोघेही तिला आणायला एअरपोर्टवर गेले होते. मेघा दोघांनाही बघून खूप खुश होती. प्रमोद, दी, आज घरी सरप्राईज पार्टी आहे तुझ्यासाठी. मेघा, ओह वाव, अरे पण याची काय गरज होती. रेवती, छोटासा गेट टुगेदर आहे दी. मेघा, ओके. मेघा घरी आल्यावर पाहते तर अगदी पार्टी वातावरणात घर सजवलं होतं. रोहन आणि दिया आधीच हजर असतात. दोघांना भेटून तिला फार बरं वाटतं. मेघा फ्रेश होण्यासाठी रूममध्ये जाते. बाहेर आल्यावर पाहते तर आई, बाबा आणि विक्रम बसलेले असतात. बाजूला रोहन आणि दिया सुद्धा उभे असतात. विक्रमला बघताच जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. नकळत डोळे भरून आले. पण कोणालाही तसं जाणवू न देता ती आई बाबांना वाकून नमस्कार करते. मेघा, कसे आहात आई बाबा. आई, आम्ही सगळे मस्त आहोत. आज खास तुझ्यासाठी आलो आहोत. मेघा हलकेच हसून प्रतिसाद देते. विक्रम अजूनही शांत बसून आहे. दोघांचीही नजर मिळवण्याची हिंमतच होत नाही. बाबा, मेघा, तुझी हरकत नसेल तर आम्हाला तू सून म्हणून पसंत आहेस. आज आम्ही तुला लग्नाची मागणी घालतो आहे. विक्रम आणि मेघा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. प्रमोद मेघाचा हात हातात घेऊन, दी, हे सरप्राईज होतं तुझ्यासाठी. आई, मेघा, आज तुमच्या दोघांसाठी आम्ही हा सरप्राईज प्लॅन केला. शिखा आता या जगात नाही. 2 महिने झाले. पण जाण्याआधी तिने तुम्हा दोघांविषयी मला सांगितले. एवढेच नाही तर तिने तुझीही माफी मागितली. ती ज्या आजाराने ग्रस्त होती त्याविषयी तिला आधीपासूनच माहीत होतं. पण जाण्यापूर्वी तिच्याबद्दल कोणाच्याही मनात सल राहू नये म्हणून तिने सर्वांची मने जिंकण्यासाठी नव्याने सुरुवात केली आणि आपले शेवटचे क्षण आनंदाने घालवण्यासाठी ती इथे आली होती. तिला माहीत होतं की विक्रमचं तिच्यावर खूप प्रेम होतं आणि त्यामुळे तो तिला नक्की माफ करेल. तुम्हा दोघांना एकत्र बघून तिला त्याचवेळी खात्री पटली होती आणि म्हणून काही दिवस सोबत राहून ती परत जाणार होती. पण त्याआधीच तिच्या आजाराबद्दल आपल्याला कळलं. तिने विक्रमची देखील माफी मागितली की शेवटच्या क्षणी स्वार्थ साधला म्हणून.
हे सगळं तिने मला त्यावेळेस सांगितलं जेव्हा ती व्हेंटिलेटरवर शेवटचे श्वास घेत होती. विक्रम: आई, मग मला का नाही सांगितलं इतके दिवस? आई: तुम्ही तरी कुठे आम्हाला काही सांगितलं, आणि जर सांगितलं असतं तर आजचा सुखद धक्का कसा अनुभवला असता? बाबा: आता झालं गेलं सोडून देऊया. आता तुम्हाला जास्त वाट बघायला न लावता आज आत्ता इथे तुमची रिंग सेरिमनी पण करूनच टाकू आपण, काय? आणि सगळे हसायला लागतात. मेघा एकदम लाजते. आता तिची नजर भेट व्हावी म्हणून विक्रमही उत्सुक आहे. दिया आणि रेवती मेघाला तयार करण्यासाठी घेऊन जातात. पण विक्रमला आधी एकट्यात तिला भेटायची होती. तो तिची तयारी होण्याची वाटच पाहत खोलीबाहेर उभा होता. रेवती आणि दिया बाहेर आल्यावर विक्रम आत जातो. हिरवीगार पेशवाई सिल्क साडी नेसून केसात अबोली आणि मोगऱ्याचा गजरा माळला होता. तिने समोरच्या खुर्चीत खाली मान घालून बसली होती मेघा. विक्रम तिच्याजवळ जातो. आपल्या गुडघ्यावर बसतो. उजव्या हाताच्या 2 बोटांनी तिची हनुवटी हलकेच वर उचलतो. पापण्या अजूनही झुकलेल्या. त्या पापण्यांवर गुलाबी रंगाचा आयशॅडो, काळ्या रंगाचा आयलायनर, ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, नाकात नाजूक नथ, माथ्यावर छोटीशी बिंदी आणि त्या बिंदीचा डूल बरोबर कपाळावर लावलेल्या चंद्रकोरीच्या माथ्यावर होता. तिला पाहून विक्रम पुरता घायाळ झाला होता. विक्रम: आज त्या चंद्राची चांदणीही फिकी पडली माझ्या मेघासमोर. एकदा नजर उचलून बघ तरी माझ्याकडे. मेघा नजर उचलून विक्रमकडे बघते. डोळे पूर्ण पाणावलेले होते. आज अश्रूंचा बांध फुटला होता. विक्रमने तिला आपल्या मिठीत सामावून घेतले आणि तिचे मन मोकळे करू दिले. विक्रम काही वेळाने: ए वेडाबाई, बस कर आता, नाहीतर माझा शर्ट ओला होईल. मेघा हलकेच चापटे मारत हसायला लागते. काय रे? आणि विक्रम तिला अजून घट्ट मिठी मारत तिच्या माथ्यावर हलकीच किस करतो. विक्रम मेघा हातात हात घालून बाहेर येतात. त्या दोघांना एकत्र बघून सगळे खूप खुश होतात. रिंग सेरेमनी छान पार पडते. रेवती आणि दिया दोघांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत असतात आणि रोहन म्युझिक सिस्टीम चालू करतो. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू, ध्यास मी श्वास तू, स्पर्श मी मोहर तू, स्वप्नात तू, सत्यात तू, साऱ्यात तू. का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे, उमलती कशा धुंद भावना, अल्लद वाटे कसे. बंद जुळती हे प्रीतीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे, गोड नाते हे जन्मांतरीचे. धन्यवाद.